नर्मदे हर. आज आमचा नर्मदा परिक्रमेचा जो मुक्काम आहे तो श्री नर्मदा मैया आश्रम अंडिया घाट या ठिकाणी आजचा मुक्काम आहे. अतिशय सुंदर असा आश्रम आहे. आपण पाहू शकता खूप सुंदर सुंदर अशी झाडं आहेत. खरं तर आज आमचा मुक्काम समोर होता, पण या ठिकाणी आल्यानंतर इथलच्या व्यवस्थापकाने हाक मारली आणि एवढं प्रेमाने विनंती केली की बाबाजी आज तो आपको यही ठहरना पडेगा. कारण खरं सांगू का, मैया ह्या नदीमध्ये जलाच्या रूपानं राहतात, पण परिक्रमेच्या रस्त्यावर जे गाव आहेत त्या गावात मात्र नर्मदा मैया प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रेमाच्या रूपानं वाहतात. प्रेम रूपानं काय प्रेम असतं बास. कुठं कुठं साधू गृहस्थाची सेवा करतात, कुठं कुठं गृहस्थ हेच साधुत्वाला प्राप्त झालेत. इकडे येऊन पाहिले असं वाटतं की आपण स्वतःला परमार्थिक म्हणून घेणारे महाराज मंडळी, की ज्यांनी परमार्थाचा संसार मांडलाय. परमार्थाच्या नावाखाली पैसा गोळा करायचा आणि तो संसाराला वापरायचा. पण या ठिकाणी आल्यानंतर अनेक असे गृहस्थ आहेत की ज्यांनी आपला संसारच परमार्थ केलाय. पहा, अतिशय सुंदर आश्रम आहे. इतकी सुंदर सेवा देतात. पाहू शकता सुंदर अशी एक कुटी, अनेक कुटी आहेत, त्यातील ही एक कुटी आहे. खूप सुंदर कुटी आहे, साधक कुटीर. तसेच ज्या ठिकाणी आम्ही राहिला आहोत ती कुटी देखील तुम्हाला दाखवतो. ही श्रीकृष्ण कुटीर. इकडं भगवान शंकराचं सुंदर असं मंदिर आहे आणि ही आहे आमची कुटी. या कुटियामध्ये आम्ही राहिला आहोत, आपण पाहू शकता. अतिशय सुंदर अशी कुटी आहे, आपण पाहू शकता. या ठिकाणी परिक्रमावासी कोणी पारायण चालू आहे, कोणाची पूजा चालू आहे. इकडं माझं आसन आहे. पेढाकाठमध्ये विराजित नर्मदा मैया. नर्मदे हर.